सैफच्या घरात घुसण्याआधी हल्लेखोराकडून अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी, शाहरुख सलमानच्याही घरांची मिळवली माहिती। सैफचा मुलगा जहांगीरचं अपहरण करून मागणार होता खंडणी, सूत्रांची माहिती। ₹50,000 हल्लेखोराचा सैफच्या घरी चोरीचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। शरीफुलवर वरळीच्या कॅफेतही चोरीचा आरोप। हल्लेखोराच्या कबुली जबाबानंतर पोलीस गुन्ह्याचं नाट्य रूपांतर करून बारकावे गोळा करणार। उपचारानंतर सैफच्या डिस्चार्जवर आज निर्णय। पालकमंत्रीपदावरनं महायुतीतला वाद चव्हाट्यावर। महाराष्ट्र सरकारकडनं रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती रद्द। बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर आनंदच झाला असता, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य। तर जालन्याच्या पालकत्वात सुखी असल्याचा दावा। आपल्या पालकमंत्रीपदाच्या काळात बीडचा विकास झाल्याची आठवण। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाला पृथ्वीराज चव्हाणांकडनंही आव्हान। दक्षिण कराडमधला अतुल भोसलेंचा विजय रद्द करा अशी हायकोर्टात मागणी। मतदार यादीतला घोळ आणि ईव्हीएमच्या बॅटऱ्यांवरती ठेवलं बोट। बीडमधील खंडणीखोर वाल्मिक कराडच्या जामिनावरती आज सुनावणी। 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी जामीन मिळाला तरी जेलमधनं सुटका नाहीच, निर्णयाची उत्सुकता। प्लास्टिक विक्रेत्यांविरुद्ध आजपासून महापालिकेची वॉर्ड स्तरावरती मोहीम। किरकोळ दुकानदार आणि विक्रेत्यांकडे बंदी असलेलं प्लास्टिक आढळल्यास जबर दंडाची कारवाई। इस्रायल हमास दरम्यान शस्त्रसंधी अंमलबजावणीला सुरुवात। तब्बल 471 दिवसांपासून ओलीस असलेल्या इस्रायली ओलिसांची हमासकडनं सुटका। दोन्हीकडे असलेल्या कैदी आणि ओलिसांची टप्प्याटप्प्याने होणार सुटका। अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज घेणार शपथ। भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10:30ला शपथविधी। पहिल्या खो खो वर्ल्ड कपमध्ये भारताचेच महिला आणि पुरुष संघ ठरले जगज्जेते। दोन्ही गटात नेपाळला हरवण्याचा पराक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।